एक वेळ होती जेव्हा लोक स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी बँक किंवा सावकाराकडून कर्ज घेत असत. आता कर्ज घेतलं म्हटल्यावर त्याला व्याज द्यावं लागणार, इंटरेस्ट. म्हणूनच आम्हाला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. मग व्याज वाचवायला लोक IPO शेअर मार्केटमधून पैसे उचलू लागले. पण शेअर मार्केटमध्ये रिस्क तर असतेच, तुम्ही पाहिलं असेलच. तर त्यासाठी स्टार्टअपच्या जगाने एक अशी पद्धत शोधली ज्यात रिस्क नाही, फक्त आणि फक्त इश्क असेल. काही असे लोक ज्यांच्याकडे फार पैसे, बस तुम्ही त्यांना तुमच्या व्यवसायात हिस्सा द्या आणि त्याऐवजी पैसे घ्या. ज्याच्या आयडियामध्ये असेल दम त्याच्यासाठी उघडेल IDFC फर्स्ट बँक तिजोरी, जिच्यात आहेत पूर्ण 100 करोड रुपये. आणि हा कॉर्पस फंड बदलेल इथे येणाऱ्या आयडियाबाजचं नशीब आणि भारतीय स्टार्टअपचं चित्र. तर सरळ धंद्याच्या गोष्टीवर येऊया. तर चला बोलूया आयडियाबाजच्या इन्व्हेस्टिंग टायटन्सना, देशातील पहिले ऑर्गनाइज्ड शूज मॅन्युफॅक्चरर. लिबर्टी शूजचे मार्केटिंग मॅव्रिक अनुपम बन्सल. अवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आणि एंटरप्रेन्योर शी द पीपल आणि गायत्रीची फाउंडर शैली चोपडा. प्राचीन युगातील आयुर्वेदाच्या ज्ञानाला आधुनिक उद्योगाशी जोडून लाखो घरांपर्यंत पोहोचवणारे परंपरा आणि परिवर्तनाचे परफेक्ट कॉम्बिनेशन, यंग एंटरप्रेन्योरचे फेवरेट अर्जुन वैद्य. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा इंदोर ते अमेरिकापर्यंतचे बिझनेस पारखी, सिरियल इन्व्हेस्टर, VC फ्रॉम वॉशिंग्टन DC संदेश शारदा. टायटन्स, तुम्ही सगळे आपापली सुपर पॉवर घेऊन आला आहात, पण आम्ही तुमच्यासाठी एक मोठी सुपर पॉवर घेऊन आलोय. तुमच्या सगळ्यांकडे ब्लॉक बझर आहे. ब्लॉक बझरचं वैशिष्ट्य हे आहे की कोणताही स्टार्टअप जे इथे सादर केलं जाईल त्याची आयडिया ऐकून किंवा आयडियाबाजच्या प्रेमामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की मी स्वतः एकटा यात इन्व्हेस्ट करू शकतो, तर तुम्ही ब्लॉक बझर दाबू शकता. आणि तुम्ही ब्लॉक बझर दाबल्याबरोबर बाकी सगळे टायटन्स त्यात इन्व्हेस्ट करण्यापासून ब्लॉक होतील आणि तुम्ही एकटेच त्यात इन्व्हेस्ट करू शकाल. आणि जर ब्लॉक बझर दाबल्यानंतरही तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली तर ही संधी दुसऱ्या टायटनकडे निघून जाईल आणि पूर्ण एपिसोडमध्ये तुम्ही ब्लॉक बझर वापरू शकणार नाही. ठीक आहे, डन. टायटन्स, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या बरोबर नॉलेज पार्टनर म्हणून IITM आहे. त्यांचं इन्क्युबेशन सेंटर इतकं कमालीचं आहे की त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक 10 आयडियाज मधल्या 8 आयडियाज बिझनेस बनतातच. आणि त्याच IITM ग्लोबल रिसर्च फाउंडेशनचे CEO आज आपल्या बरोबर आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री माधव नारायण यांचं, CEO IITM ग्लोबल रिसर्च फाउंडेशन. वेलकम. तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर आणि आम्हाला खरंच अभिमान आहे की तुम्ही आमच्या बरोबर या मिशन मध्ये सहभागी होत आहात. धन्यवाद. आयडियाबादचा पार्टनर होणं हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. जगामध्ये भारत ही तिसरी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे. 1,60,000 स्टार्टअप रजिस्टर झालेत आणि 70% त्यातील मुख्यत्वे मेट्रोपॉलिटन शहरातले आहेत. आयडियाला भाषेचं बंधन नाहीये, पिनकोड नाहीये आणि सर्वात महत्वाचं जेंडरही नाहीये. मग ते तर आम्हाला वाढवावंच लागेल ना. भारताकडे एक फार मोठं लक्ष आहे. आम्हाला 2030 पर्यंत मिलियन स्टार्टअप्स हवे आहेत आणि तिथवर पोहोचण्यासाठी फक्त मेट्रोपॉलिटन शहरांवर अवलंबून चालणार नाही. आयडियाज सगळीकडे आहेत. आपल्याला त्या आयडियाजकडे जाऊन त्यांना खतपाणी घालावं लागेल. आयडियाबाज ही ग्रेट सुरुवात आहे, म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी सहमत आहे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.